नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे। विशेष म्हणजे महिलांसाठी खास योजनेची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। तर या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत। परंतु मित्रांनो, या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर यामध्ये तुम्हाला काही गोष्टी महत्त्वाच्या माहित असणे गरजेचे आहे। यामध्ये तुम्हाला कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे। विशेष म्हणजे मित्रांनो, यामध्ये आता काही बदल देखील करण्यात आलेले आहेत, आपण ते सुद्धा पाहूयात। तर मित्रांनो, नेमका अर्ज कसा करायचा आहे, तर हा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन करावा लागणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करता येणार आहे। यासाठी महिलेला सर्वात अगोदर आपले संपूर्ण नाव लिहावे लागणार। जर लग्न झाले असेल तर लग्नाच्या अगोदरचे आणि लग्नानंतरचे संपूर्ण नाव त्यांना लिहावे लागणार आहे। पुढे जन्मतारीख आणि संपूर्ण पत्ता लिहिणे देखील अनिवार्य असणार आहे। जन्माचे ठिकाण, पिन कोड, मोबाईल नंबर, आधार नंबर यासोबतच मित्रांनो बँकेची संपूर्ण माहिती आणि बँकेचा क्रमांक अर्जासोबत विचारण्यात आलेला आहे। मित्रांनो, अर्जामध्ये तुम्हाला हे सर्व काही लिहायचं आहे आणि बँक क्रमांक आधार कार्डला जोडलेला आहे का हे देखील अर्जामध्ये विचारण्यात आलेला आहे। सोबत हा भरलेला अर्ज तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा सेतू सुविधा केंद्र यांच्याकडून तपासून घेऊ शकता। आणि मित्रांनो, याचबरोबर तुम्हाला हमीपत्र सुद्धा लिहून द्यायचं आहे। नेमकं काय आहे ते आपण पुढे पाहूयात। सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। त्याआधी आपण हे पाहूयात की अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणते लागणार आहेत आपल्याला। तर पहा मित्रांनो, आधार कार्ड, आदिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक आणि त्याचसोबत तुम्हाला तुमचा फोटोही लागणार आहे त्या ठिकाणी। तर मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की हा ऑफलाईन भरलेला फॉर्म तुम्हाला कुठे जमा करायचा आहे, तर हा अर्ज तुम्ही अंगणवाडी केंद्रावर किंवा सेतू सुविधा केंद्रावरही जमा करू शकता। तर आता आपण पाहूयात की हमीपत्र जे तुम्हाला लिहून द्यायचं आहे ते नेमकं काय आहे, त्याची संपूर्ण माहिती आता आपण पाहूयात। तर मित्रांनो, हे जे स्क्रीनवर दिसतंय ते आहे हमीपत्र। तर नेमकं यामध्ये काय लिहिलेलं आहे ते पाहूयात। त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की मी घोषित करते की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा अधिक नाही। माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही। मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित तर किंवा कायम किंवा कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा समान निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही। तर मित्रांनो, यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे की तुमचे जे वार्षिक उत्पन्न आहे घराचे ते 2,50,000 रुपयांपेक्षा जास्त नसायला पाहिजे। आणि त्याचबरोबर तुमच्या घरातील जे कुटुंबातील सदस्य आहेत ते सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे किंवा समान निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नसायला पाहिजे, हे इथं सांगितलेलं आहे। मी जे या गोष्टी इथं वाचून सांगतेय त्या सर्व गोष्टी तुम्ही सहमत असाल तरच हा फॉर्म भरू शकणार आहात। त्यासाठी जे काही सांगतेय ते व्यवस्थितपणे लक्ष द्या। या हमीपत्रातला पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे की मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या 1,500 पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही। याआधी तुम्ही अशा कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, यामध्ये इथं असं सांगितलेलं आहे। पुढचे पॉईंट आहेत, माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार नाहीत। माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड किंवा कॉर्पोरेशन किंवा बोर्ड उपक्रमाचे उपाध्यक्ष, अध्यक्ष, संचालक, सदस्य नाहीत। माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही। पुढचा पॉईंट आहे, माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून, ट्रॅक्टर जर असेल तुमच्याकडे तर चालतं हा फॉर्म भरण्यासाठी, परंतु मित्रांनो तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसायला पाहिजे असं इथं सांगितलेलं आहे। तर या ज्या गोष्टी मी आता सांगितलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी तुम्हाला मान्य असतील तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात आणि नंतर तुम्हाला त्या ठिकाणी सही करायची आहे, तुम्ही सहमत आहात म्हणून। आता हा फॉर्म भरण्याची तारीख वाढवण्यात आलेली आहे, 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता। तर माझी खात्री आहे की संपूर्ण माहिती या योजनेबद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळाली असेल। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।